महाराष्ट्राची माती ही संतांची माती आहे आणि या मातीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी वारी। पण याच वारीच्या धामधुमीमध्ये अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरला जोडणाऱ्या इमामपूर घाटामध्ये एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी घटना घडली आहे। कोणत्याही शासकीय आदेशाची वाट न पाहता लाखो वारकऱ्यांनी आणि संत महंतांनी एकत्र येत या घाटाचं नामकरण ज्ञानेश्वरी घाट असं केलंय। हा केवळ पाट्या बदलण्याचा प्रकार नाही, तर हा लोकभावनेचा आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीचा एक अतिशय सुंदर असा आविष्कार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागची नेमकी श्रद्धा आणि वारकऱ्यांची भूमिका समजून घेणार आहोत। नमस्कार, मी दुर्गा। आता स्क्रीनवरती दिसणारं हे विहंगम दृश्य जरा निरखून पहा। हाच तो ऐतिहासिक इमामपूर घाट। निसर्गाची अथांग सुंदर अशी झाडी आणि त्यामधनं नागमोडी वळण घेत जाणारा हा रस्ता। दरवर्षी जेव्हा आषाढी वारी इथून जाते तेव्हा वरून पाहताना हा रस्ता नसून जणू भक्तीची एक जिवंत नदी संथपणे वाहते की काय असाच भास होतो। याच निसर्गरम्य आणि पवित्र वाटेला वारकऱ्यांनी माऊलींच्या चरणी अर्पण करत ज्ञानेश्वरी घाट असं नाव दिलं आहे। हा घाट ज्या परिसराच्या कुशीमध्ये येतो त्या नेवासे या पवित्र भूमीला मराठी संस्कृतीमध्ये सोन्याचं स्थान आहे। कारण याच भूमीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रकट केली। मराठी भाषेला अमृताचं वैभव मिळवून देणाऱ्या या ग्रंथाचा स्पर्श या मातीला लाभलाय। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या सोबत शेकडो दिंड्या याच घाटामधनं मार्गक्रमण करत असतात। हा कठीण घाट चढताना वारकरी शारीरिक थकवा विसरून माऊलींच्या ओव्या गातात आणि विठू नामाचा गजर करतात। त्यामुळे या घाटाशी वारकरी संप्रदायाची पिढ्यानपिढ्याची भावनिक आणि आध्यात्मिक अशी नाळ जोडली गेली आहे। 11 जुलै रोजी जेव्हा माऊलींचा पालखी सोहळा या घाटामध्ये पोहोचला तेव्हा एका पवित्र वातावरणात या घाटावर ज्ञानेश्वरी घाट असा अधिकृत फलक लावण्यात आलाय। वारकऱ्यांच्या दृष्टीनं हा परिसर आधीपासूनच माऊलींचा विसावा होता, पण आता त्याला या नामकरणामुळे एक मूर्त रूप मिळालं आहे। सध्या सरकारी कागदपत्रांवरती आणि राष्ट्रीय महामार्गाच्या नोंदीनुसार याला इमामपूर घाट असंच म्हटलं जात आहे। वारकऱ्यांनी अत्यंत शांततापूर्ण आणि भक्तिमय मार्गाने हे नामकरण केलंय। त्यांची शासनाकडनं एकच साधी अपेक्षा आहे, ती म्हणजे या लोकभावनेचा आदर करून शासन दरबारी याची अधिकृत अशी नोंद केली जावी। कारण लोकशाहीमध्ये जनतेच्या आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेला नेहमीच सर्वोच्च स्थान असतं। वारकऱ्यांनी आपल्या भक्तीच्या बळावर या घाटाला ज्ञानेश्वरी घाट असं अत्यंत समर्पक नाव दिलंय। हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासनही सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे। वारकऱ्यांच्या या श्रद्धेच्या पावलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा।